नमस्ते मित्रांनो, दिलीप थोरात फायनान्शियल ॲडवायझर. स्वागत आहे माझ्या दिलीप ग्रोथ टॉक्स फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण समाजात फिरत असताना बरीच लोक आपल्याला भेटतात आणि त्यातली बरीच जण असे म्हणतात की मला सुद्धा खूप शिकायचं होतं, पण त्या काळात माझ्या आईवडिलाची तशी परिस्थिती नव्हती, त्यामुळे मला शिकता आलं नाही मित्रांनो. आणि मनामध्ये विचार करून खूप असा मनस्ताप वाईट वाटून घेतात मित्रांनो. पण शिक्षण हे पैसा मिळवण्यासाठी आवश्यक नाही मित्रांनो. पैसा मिळवणं हे जर तुमचं ध्येय असेल तर त्याला शिक्षण गरजेचं नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जगामध्ये सगळ्यात एडिसन नावाचा ज्यांनी विजेचा शोध लावला मित्रांनो, त्याचा अमेरिकेत जन्म झाला. अशा एडिसननी विजेचा शोध लावला. आपल्याला आज उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, आपल्याला माहिती आहे एका दिवशी जर वीज गेली तर आपला पंखा दिवा लागत नाही आणि आपली काय परिस्थिती होते आपल्याला माहिती आहे. अशा या एडिसन शाळेमध्ये फक्त 4 महिने शिक्षण त्याने घेतलं मित्रांनो. फक्त 4च महिने तो शाळेत गेला होता. अशा एडिसनने जगामध्ये विजेचा शोध लावून एक जगाला आश्चर्याचा धक्का दिला मित्रांनो. म्हणून शिक्षणाची त्यासाठी गरज नाही, फक्त कल्पनाशक्ती असावी लागते आणि ती कल्पनाशक्ती पूर्ण करण्यासाठी इच्छा असावी लागते मित्रांनो. आता समजा दुसरं उदाहरण तुम्हाला मी देतो. समजा तुम्हाला खूप भूक लागली आणि तुम्ही बाजारपेठेत आहे आणि तुम्हाला वाटले की आता आपण काहीतरी खावं, परंतु तुम्ही हॉटेलमध्ये जाता त्यावेळेस लक्षात येते की आपल्याकडे 1 रुपयासुद्धा नाही, पैसे नाही. म्हणून पुन्हा तुम्ही त्या हॉटेलमधून येता आणि असं वाटतं तुम्हाला की आता आपण घरी जाऊन स्वयंपाक बनवू. परंतु घरी गेलं तर घरामध्ये कसलंही सामान नाही, गॅस नाही, किराणा नाही. कसं तुम्ही स्वयंपाक करणार आहे? कुणाला तरी उसणं मागावं, परंतु ज्याला मागू त्याला माहिती आहे की आपण काय परत देणार नाही, म्हणून तो सुद्धा देणार नाही मित्रांनो. म्हणून काय आपण गप्प बसायचं का? म्हणून आपण मनामध्ये विचार करतोय की ठीक आहे, आता हॉटेलमध्ये जेवलो नाही, घरामध्ये गॅस नाही, दुसऱ्याला कुणाला उसणं मागितलं नाही, मग आता काय करू? आपण उपाशी राहू आणि आपण असंच मरू. एक ना एक दिवस आपल्याला कधीतरी मरायचं आहे ह्या विचाराने आपली कल्पना आपण आपल्या मनात विचार करतो आणि त्याच पद्धतीने आपण काय करतो? कुठलाही प्रयत्न न करता बसून राहतो, उपाशी राहतो आणि पार मरण्यापर्यंतच्या आपण गोष्टी करतो मित्रांनो. परंतु मला सांगा, इच्छाशक्ती तुमची प्रबळ झाल्याशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही करू शकत नाही. तुम्हाला कल्पना सुचली, पण ती कल्पना पूर्ण करण्यासाठी इच्छा असावी लागते. म्हणजेच कल्पना आणि इच्छा हेही जुळी भावंड आहेत मित्रांनो. मग जर ही जुळी भावंड आहेत, त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आपल्याला जिद्द, चिकाटी आणि मेहनत आणि कष्ट करावं लागेल मित्रांनो. म्हणून तुमच्या मनामध्ये ज्या काय कमकुवतपणा आहे, अपरिपक्वता आहे, की समजा आपल्याकडे शिक्षण नाही किंवा समजा आपल्याला एखादी कल्पना सुचली तर ती इच्छा व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे त्या पद्धतीची यंत्रणा नाही, तर ती यंत्रणा आणि इच्छाशक्ती आणि कल्पना आपण केली पाहिजे आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रबळ झालं पाहिजे आणि निश्चित या समाजामध्ये सुदृढ, सक्षम आणि भक्कम आधारे आपण जगलं पाहिजे मित्रांनो. हाच संदेश मला या ठिकाणी आज द्यायचा आहे. कसा वाटला हा व्हिडिओ? आपण माझ्या दिलीप ग्रोथ टॉक्स या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट आणि शेअर्स करा मित्रांनो. धन्यवाद.